श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामीराजाय नमः। ब्रह्मानंद परमसुखद केवल ज्ञानमूर्तीय द्वंद्वातीत गगनसदृश तत्वमस्यादिलक्ष्यम एक नित्य विमलचल सर्वधी साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरु त नमामि। जय जय श्री जगरक्षका, जय जयाजी भक्तपालका, जय जय कलिमलनाशका, अनादि सिद्धा जगद्गुरु। जय जय क्षीरसागर विलासा, मायाचक्रचालका अविनाशा, शेषशयना अनंतवेशा, अनामातीता अनंता। जय जयाजी गरुडवाहना, जय जयाजी कमललोचना, जय जयाची पतित पावना, रमारमणा विश्वेशा। मेघवर्ण आकार शांत, मस्तकी किरीट विराजित, तोच स्वयंभू आदित्य, तेज वर्णिले न जाय। विशाळ भाळ आकर्ण नयन, सरळ नासिका सुहास्य वदन, दंतपंक्ती कुंदकयांसमान, शुभ्रवर्ण विराजती। रत्नमाला हृदयावरी, जे कोटी सूर्यांचे ते हरी, हेममय भूषणे साजिरी, कौस्तुभमणी विशेष। वत्सलांछनाचे भूषण, चेती प्रेमळ भक्तीची खूण, उदरी त्रिवळी शोभायमान, त्रिवेणी संगमासारखी। नाभिकमल सुंदर अति, जेथे विधात्याची उत्पत्ती, की चराचरा जन्मदाती, मूळ चननी तेची पई। जानुपर्यंत कर शोभती, मनगटी कंकणे विराजती, करकमलांची आकृते, रक्तपंकजा समान। भक्ता द्यावया अभयवर, सिद्ध सर्वदा सव्यकर, गदा पद्म शंख चक्र, चार हस्ती आयुधे, कांसे कसिला पितांबर, विद्युल्लतेसम तेजपार, कर्दळी स्तंभापरी सुंदर, उभय जंघा दिसताती। जेथे भक्षण सुखावती, ज्याच्या दर्शने पतित तरती, ज्याते अहोरात्र ध्याती, नारदादी ऋषीवर्य, ज्याते कमला करे चुरीत, संध्यारागा समान राक्त, तळवे योग्य चिन्हे मंडित, वर्णित वेद शिणले। 14 विद्या 64 कला, ज्याते वर्णित थकल्या सकळा, ऐशा त्या परम मंगला अल्पमती केवी वर्णू। नारदादी मुनीश्वर, व्यास वाल्मिकादी कविवर, लिहू न शकले महिमांवर, तेथे पामर मी काय। जो सकळ विश्वाचा जनिता, समुद्रकन्या ज्याची कांता, जो सर्व कारण करता, ग्रंथारंभी नमुतया, त्या महाविष्णूचा अवतार, गजवदन शिवकुमार, एकदंत फरशधर, अगम्य लीला जयांची। जो सकळ विद्यांचा सागर, 64 कलांचे माहेर, रिद्धी सिद्धीचा दातार, भक्त पालक दयाळू, मंगल कार्याकरिता स्मरण, विघ्ने जाती निरसून, भजका होई दिव्य ज्ञान, वेदांतसार कळेपा। सकल कार्यारंभी जाणा, करीती ज्याच्या नामस्मरण, ज्याच्या वरप्रसादे नाना ग्रंथरचना करीती कवी। तया मंगलासी साष्टांग नमन, करुनी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत पूर्ण, निर्विघ्नपणे होवो हे। जिचा वरप्रसाद मिळता, मूढ पंडित होती तत्वता, सकळ काव्यार्थ येथाता, ती ब्रह्मसुता नमियेली। मूढमती ती अज्ञान, काव्यादिकांचे नसे ज्ञान, माते तू प्रसन्न होवोन, ग्रंथरचना करवावी। जो अज्ञान तिमिरनाशक, अविद्याकानच्छेदक, जो सद्बुद्धीचा प्रकाशक, विद्यादायक गुरुवरे, ज्याची या कृपे करून सच्छिषा लाधे दिव्यज्ञान, तेणेच जगी मानवपण येतसे की निश्चये। तेवी असता माता पितर, तैसेची श्रेष्ठ गुरुवरे, चरणी त्यांची या नमस्कार, वारंवार साष्टांग। मी मतिमंद अज्ञ बाळ, घेतली असे थोराळ, ती पुरविणार दयाळ, सद्गुरुराज आपणची। नवमास उदरी पाळिले, प्रसववेदनांते सोशिले, कौतुके करुनी वाढविले, रक्षियेले आजवरी। जननी जनका समान, अन्य दैवत आहे कोण, वारंवार साष्टांग नमन, चरणी तयांच्या करीतसे। ब्रह्मा विष्णू महेश्वर, तिन्ही देवांचा अवतार, लीलाविग्रही अत्रिकुमार, दत्तात्रेय नमियेला। 3 मुखे 6 हात, गळा पुष्पमाळा शोभत, कर्णी कुंडले तेजमित, विद्युल्लतेसमान। कामधेनू असोनी जवळी, हाती धरिली असे झोळी, जो पाहता एका स्थळी, कोणासही दिसेना। 4 वेद होनी श्वान, वसती समीप रात्रंदिन, ज्याचे त्रिभुवनी गमन, मनोवेगे जात जो, त्या परब्रह्मासी नमन, करोनी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत पूर्ण, हो कृपेने आपुल्या। वाढला कलीचा प्रताप, करू लागले लोक पाप, पावली भूमी संताप, धर्मभ्रष्ट लोक बहु।
पहा कैसे दैव विचित्र, आर्यावर्ती आर्यपुत्र, वैभवहीन झाले अपार, दारिद्र्य दुःखे भोगीती. शिथिल झाली धर्मबंधने, नास्तिक न मानिती वेदवचने, दिवसेंदिवस होमहवने कमी होऊ लागली. सुटला धर्माचा राजाश्रय, अधर्म प्रवर्तका नाही भय, उत्तरोत्तर नास्तिकमय भरत अखंड झाले. नाना विद्या कला, अस्तालागी गेल्या सकला, ऐहिक भोगेच्छा बळावल्या, तेणे सुटला परमार्थ. धर्मसंस्थापनाकारणे, योगायोगी अवतार घेणे, नानाविध वेश नटणे, जगतपतीचे कर्तव्य. लोक बहुभ्रष्ट झाले, स्वधर्माते विसरले, नास्तिकमतवादी मातले, आर्यधर्माविरुद्ध. मग घेतसे अवतार, प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार, अक्कलकोटी साचार, प्रसिद्ध झाला स्वामीरूपे. कोठे आणि कोणत्या काळी, कोण्या जातीत कोणत्या कुळी, कोण वर्णाश्रम धर्ममुळी, कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध, अक्कलकोटी झाले प्रसिद्ध, चमत्कार दाविले नानाविध, भक्त मनोरथ पुरविले. त्यांसी साष्टांग नमोनी, करी प्रार्थना कर जोडोनी, आपुला विख्यात महिमाजनी, गावयाचे योजिले. तुमचे चरित्र महासागर, पावेन कैसा पैलतीर, परी आत्मसार्थक करावया साचार, मीन तेथे जाहलो. किंवा अफाट गगनासमान, अगाध आपुले महिमान, अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू. पिपिलिक म्हणे गिरीसी, उचलून घालीन ताखेसी, किंवा खद्योत सूर्यासी, लोपवीन म्हणे स्वतेजे. तैसी असे माझी आळ, बाळ जाणुनी लढिवाळ, पुरविता तू दयाळ, दीनबंधू यतिवर्या. करता आणि करविता, तुची एक स्वामीनाथा, माझी या ठाई वार्ता, मिपणाची नसेची. ऐसी ऐकुनिया स्तुती, संतोषली स्वामी राजमूर्ती, कविलागी अभय देती, वरदहस्ते करोनी. ओणे न पडे ग्रंथात, सफल होतील मनोरथ, पाहुनी आर्यजन समस्त, संतोषतील निश्चय. ऐसी ऐकोनी अभयवाणी, संतोष झाला माझी या मनी, यशस्वी होवोनी लेखणी, ग्रंथ समाप्तीप्रती होवो. आता नमू साधुवृंद, ज्यासी नाही भेदाभेद, ते स्वात्मसुखी आनंदमय, सदोदित राहती. मग नमिले कवीश्वर, जे शब्दसृष्टीचे ईश्वर, ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी. व्यास वाल्मिक महाज्ञानी, बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी, वारंवार तयांच्या चरणी, नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटावतंस, नमिले कवी कालिदास, ज्यांची नाट्यरचना विशेष, प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन, ज्यांची ग्रंथरचना पाहून, ज्ञातेही डोलविती मान, तयांचे चरण नमियेले. ईशचरणी जडले चित्त, ऐसे तुकारामादिक भक्त, ग्रंथारंभी तया नमित, वरप्रसादाकारणे. अहो तुम्ही संतजनी, मज दिनावरी कृपा करोनी, आपण हृदयस्थ राहोनी, ग्रंथरचना करवावी. आता करू नमन, जे का श्रोते विलक्षण, महाज्ञानी आणि विद्वान, श्रवणी सादर बैसले. महापंडित आणि चतुर, ऐसा श्रोतृसमाज थोर, मतिमंद मी त्यांच्यासमोर, आपले कवित्व केवी आणू. परी थोरांचे लक्षण, एक मला ठाऊके पूर्ण, काही असता सद्गुण, आदर करीती तयाचा. संस्कृताचा नसे गंध, मराठीही न ये शुद्ध, नाही पढलो शास्त्रछंद, कवित्वशक्ती अंगी नसे. परी हे अमृत जाणोनी, आदर धरावा जी श्रवणी, असे माझी असंस्कृत वाणी, तियेकडे न पहावे. न पाहता जी अवगुण, ग्राह्य तितुकेच घ्यावे पूर्ण, एवढी विनंती कर जोडोनी, चरणी आपुल्या करीतसे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत, त्या सर्व वर्णिता ग्रंथ, पसरेल समुद्रसा. त्या महोदधीतुनी पाही, अमोल मुक्ताफळे घेतली काही, द्यावया मान सुज्ञाही, अवमान काही न करावा. की हे उद्यान विस्तीर्ण, तयामाजी प्रवेश करोन, सुंदर कुसुमे निवडोन, हार त्यांचा गुणफिला. कवी होवोनिया माळी, घाली श्रोत्यांच्या गळी, ओभा ठाकोनी बद्धांजुळी, करी प्रार्थना सप्रेमे. अहो या पुष्पांचा सुवास, तृप्त करील आपुले मानस, हा सुगंध नावडे जयास, तेची पूर्ण अभागी. आता असोत हे बोल, पुढे कथा बहु अमोल, वदविता स्वामी दयाळ, निमित्त मात्र विष्णू कवी, वैराग्य प्रत्यक्ष शंकर, तेजे कैसा सहस्त्रकर, दुष्टा केवळ सूर्यपुत्र, भक्ता माते समान, यतिराज पदकल्हार, विष्णू कवी होनी भ्रमर, ज्ञानमधुस्तव साचार, रुंची तेथे घाली तसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, आदरे भक्त परिसुत.
प्रथमोध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती.